वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदिशे सांभाळावे. हरिभक्तीपरायण गोविंद महाराज केंद्रे या संस्थांमध्ये हा वार्षिक समाधी सोहळा सुरू आहे. सकाळ संध्याकाळ कीर्तन, श्रीमद भागवत कथा, यज्ञ इत्यादी कार्यक्रम सुरू आहेत. आजची ही कार्तिक वद्य दशमीची सेवा गुरुबंधू गोविंद महाराज केंद्रे यांनी मला दिली. ज्ञानदेव यांचा हा संजीवन समाधी सोहळा सुरू आहे. मी मुद्दाम पद वापरून संजीवन समाधी. आपल्याकडे बरेचसे लोक समाधी घेतात, खेड्यातून शहरातून. ती समाधी आहे का संजीवन समाधी आहे? समाधी आहे. ज्ञानरायांच्या समाधीला विशेषण संजीवन समाधी. आणि खेड्यातून हे गोसावी लोक समाधी घेतात, त्याला संजीवन समाधी विशेषण नाही. मग कोणतं विशेषण द्यावं? निर्जीवन समाधी. कोणती? निर्जीवन समाधी. आणि माऊलीची संजीवन समाधी. दोन्ही फरक काय? निर्जीव समाधी जड आणि संजीवन समाधी चिद, चैतन्य स्वरूप. आणि निर्जीवन समाधी गोसायाची ही जड स्वरूप, जड. निर्जीवन समाधीत काही एक समाधी घेणारा क्रिया करू शकत नाही. दगडच जणू काय तो. पंचमहाभूताचं शरीर फक्त तो घेऊन जातो. पंचीकरण झालेलं बरं, दुसरं काही नसतं. त्या पंचमहाभूताच्या शरीरातून प्राण निघून गेलेला असतो. आणि जीव चैतन्य पण जीव चैतन्य गेलेलं असतं, प्राण निघून गेलेला असतो. आणि संजीवन समाधीत ज्ञानेश्वर महाराजांचा प्राण आणि अंतःकरणात प्रतिबिंबित जीव चैतन्य हे बरोबर आहे. त्याला माऊलीची चेतनत्व असल्यामुळे अंतःकरण वृत्ती आत्माकार वृत्ती असते. आहे, असते म्हणण्यापेक्षा आहे. ज्ञानेश्वर महाराजांची आत्माकार वृत्ती. ज्ञानेश्वर महाराज आजही समाधीत भगवंताचं भजन करतात. राम कृष्णा हे लोक सांगतात. वैकुंठवासी हरिभक्ती परायण हैबज बाबा भजन करत असताना समाधीत बोलत असे. बोलणं वा हलणं क्रिया जडात असते का चिदात? चिदत्व असेल तर हलणं. मी आता हलतो, डुलतो, मी चिद आहे का जड आहे? माझं स्वरूप चिद का जड?
चिदत्व आहे. आता थोड्या वेळानं जडत्व येईल, मी काय सांगतो. पण आता कीर्तनात चिदत्व आहे. म्हणून पुंडली वाणीतून नामघोष जय झाला चिदत्व. ज्ञानेश्वर महाराज 2003 कार्तिक शुद्ध दशमी, एकादशी, द्वादशी वा इतर दिवशी संजीवन समाधी असल्यामुळे लोक पाहतात काही आधुनिक तत्वज्ञ चिकित्सक ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी नाही असं म्हणणारे पागल आहेत, ते लवकर मरतील. वाईट बोलू नये महाराज. माऊली आज समाधीत बसून पांडुरंगाचं भजन असा संजीवन समाधी सोहळा आमचे केंद्रीय महाराज वर्षालाच करतात. संजीवन नाही का, सन अधिक सन हे उपसर्ग आहे नाही का. कळतं तुम्हाला उपसर्ग कशा कशाला लागतो? नामाला, विशेषणाला, क्रियापदाला, सर्वनामाला उपसर्ग लागतो, नामाला लागतो, क्रियापदाला लागतो, विशेषणाला. मी प्रत्येकाचं उदाहरण देईन पण नको, मी उभा राहून थकलेलो आहे. मला बहुत अर्धा तास बोलायचे जास्त. आता सम उपसर्ग लागला कोणाला लागला? इथं जीवन हे काय आहे? जीवन जगणे. सम उपसर्ग जीवन म्हणजे जगणे या विशेषणाला उपसर्ग लागून संजीवन समाधी. समाधी सम्यक धी समाधी, सम्यक धी आत्मस्वरूपात पांडुरंग स्वरूपात म्हणूया. आत्मा म्हणण्यापेक्षा वृत्ती तन्मय तल्लीन तद्रूप झालेली त्याला संजीवन समाधी. असा संजीवन समाधी सोहळा काय भाग्यवान आपण. ज्ञानराज माऊलीचा संजीवन समाधी सोहळा पाहायला सर्व भारत देशातून इथं लोक आले. महाराष्ट्र नव्हे, भारत देशातले आज इथे लोक आपल्याला दिसतात. असा सोहळा. या सोहळ्यात सामान्य माझी सेवा सुरू आहे. सेवेकरता जो अभंग निवडला तो सर्वांच्या पाठातला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगाशी चर्चा करतात, बोलतात. बोलावं का बोलू नये? बोलावं बोलू नये. बोलू नये दादा कोणक्याशी, बोलू नये निळू फुल्याशी. बोलावं वारकरी शिक्षण संस्थेतल्या विद्यार्थ्यास. तो ज्ञानेश्वरी पठण करतोय. एवढे पवित्र इथं विद्यार्थी आहेत महाराज. मी पण 1940 ते 47 आळंदीत होतो. माझे गुरुजी वैकुंठवासी शांताराम बुवा गुरुजी, त्यांच्याकडे हे शरीर राहिलं होतं. त्यांच्या सेवेत हे पंचमहाभूताचं शरीर बरेच दिवस होत. आताही इथे माझे गुरुबंधू कितीतरी आहेत. यांच्याशी बोलावं. तुम्ही कोणता अभ्यास करता? विचार सागर ऐकता का? संस्कृत का पंचदशी सोडवली? वृत्ती प्रभाकर वगैरे वगैरे बोलावं. समान विचाराचा माणूस असेल त्याच्याशी बोलावं. निळू फुले माणूस नाही का? आपल्या विचाराचा नाही. तुम्ही पाहिलं निळू फुले का? मी समक्ष पाहिलं समोर. आमच्या अंबाजोगाईला साहित्य संमेलन होतं त्यावेळेस त्याची गाडीवर लोकांनी मिरवणूक काढली होती. मूर्ख लोकांची सुद्धा मिरवणूक लोक सोडून द्या. जगद्गुरु तुकाराम महाराज
कोणाशी बोलतात? सद्घन चिदघन आनंद घन ब्रह्म. ते विटेवर उभा आहे, पाय जोडून, कमरेवर हात ठेवून, गळ्यात तुळशीची माळा धारण करून, सद्घन चिदघन आनंद घन ब्रह्म, त्या ब्रह्माशी बोलतात. विषय काय? मोठ्या माणसाचा चर्चेचा विषय उत्तमच असतो. जोग महाराज, वैकुंठवासी जोग महाराज, साखळे महाराज यांची भेट झाली म्हणजे चर्चेचा विषय ज्ञानेश्वरी. मोठ्या माणसाचा चर्चेचा विषय सामान्य नसतो, विशेषच असतो. आपण एकमेकाशी भेटलो तर कसं काय, तुमच्या बबीचं लग्न झालं का? बबी कन्या, बाळकन्या पाहिलीस तू? कन्याचं लग्न झालं का? कुठे दिली? जावई काय करतो? नोकरीला आहे. कोणा नोकरीला? गावातल्या मल विसर्जन केलेल्या लोकांच्या पाट्या उचलण्यात. अशी चर्चा आपली. जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात, तो अन्याशी बोलत नाहीत. सद्घन चिदघन आनंद घन ब्रह्म पांडुरंग परमात्मा, त्याच्याशी चर्चा करतात. हे भगवान, हे देवा, वैष्णवा संगती सुखवा. हे देवा, देवा संबोधन करायचं बरं. इथेच देवा हा शब्द कोणा जातीचा? कर्ता नाही, कर्म नाही, क्रियापद नाही. देवा हे संबोधन आहे. हे देवा, आलेली अनुभूती वैष्णवांच्या संगतीत, वैष्णवांची संगती करावी का करू नये? वैष्णवांच्या संगत जरूर करावी. वैष्णवांच्या संगतीत कुठेही न होणारा लाभ जगात ही वस्तू कुठेही मिळत नाही. ती वैष्णवाकडे तो अनुभव आलेला जगद्गुरु तुकाराम महाराजाने पांडुरंगा पुढे प्रगट केला. हे भगवान, हे देवा, आणि कमी देवा प्रमाज्ञान झालं तरी पण साधनाचंही प्रमाज्ञान. साधनाचं प्रमाज्ञान नसेल तर साध्यही प्राप्त होत नाही. आपणाला साध्याची अपेक्षा आहे. तुम्हाला, मला, सर्वांना साध्याची अपेक्षा आहे. साध्य काय? सुख. अनुकूल वेदनीयम सुखम आणि प्रतिकूल वेदनीयम दुःखम. सुख हा धर्म आहे. सुख दुःखादी संवेदना ज्याला होतात त्याला आमच्या वेदांत शास्त्रात बुद्धी म्हणतात. सुख संवेदना, दुःख संवेदना बुद्धीला ज्ञान. म्हणजे सर्वांना सुखाची अपेक्षा आहे. साध्याची ओळख सर्वांना, पण साधनाचं भ्रमज्ञान. आपणाला साध्याचं प्रमाज्ञान, पण साधनाचं भ्रमज्ञान आहे. साधनांचं निश्चित नसतं. साधन आणि साध्याचे प्रमाज्ञान तुकाराम महाराज.
तुम्हाला साधे सुख हवं, पण साधनाचं ज्ञान आहे का? प्रमाज्ञान नाही, भ्रमजन्य ज्ञान. विचाराचं लक्षण सांगा. विचार कोणाला? साधक आहे. आळंदीतला साधक नाही. पुण्यावरून एक मोटरसायकलीवर येत होता. ते जुडीनं होतं, मागे एक गिराईक बसलेलं होतं. फटफट 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 ते उतरलं. थोरल्या पादुकेजवळ साई बाबा, आणि त्याला विचारलं, बोला, मला अहंकाराचं लक्षण सांगा. तो म्हणेल, अहंकार म्हणजे काय? इथून ज्ञानेश्वर महाराजांना विचारावं का, महाराज माझं लग्न कधी होईल? फार झालं तर गोपाल कृष्णाला विचारावा. 16,108 या 22 वर्षाच्या तरुणानं सुखाचं साधन ठरवलं काय? बायको, कधी करशी लग्न माझे, तुझं ठावे पाबन. बोला, सुखाचं साधन यानं बायको मिळवणे ठरवलं. ब्रह्मजन्य ज्ञान का प्रमाजन्य ज्ञान? ब्रह्मजन्य साधन आहे का ते? बरं, सुखाचं आहे का? सुखाचं आहे का दुःखाचं? लग्न होण्यापूर्वी याचं 200 पौंड वजन होतं. किती? 200. आईचं राज्य 9 वाजेपर्यंत टूर झोपायचा. 9 वाजे आई म्हणायची, अरे अतुल, त्याचं नाव अतुल, उठना बाळ, हम. पुन्हा झोपते चादर घे. 9:30 वाजले. अरे अतुल, तुझ्या करता दूध गरम करून ठेवले, पार्ले बिस्किट आणून ठेवले, गुड डे बिस्किट. आई थांब, जोरात बोलतोय. उठतच नाही. आई म्हणते, मुर्द्या केव्हा येऊ, मला काय करायचंय? आई जाऊन का उद्योग? उठला तो, लुंगी लावून हैदर भाई बाहेर पडला. त्याच 2 वर्षाने लग्न झालं. गावात पाण्याचा दुष्काळ. कोणतं गाव आहे का दुष्काळ? दुष्काळ. असं याच गाव, घर एक दरीत होत. दरीत पाणी नाही गावाला. 8-8 दिवसानं पाणी नळाला यायचं. पाणी आलं नळाला पहाटे 4 वाजता. 4 वाजता. ही प्रियांका याची पत्नी प्रियांका. उठवते, उठा उठा, नळाला पाणी आले, पुन्हा 9 दिवसानं येणार आहे. उठा. 9:30 वाजेपर्यंत झोपणारा अतुल आज कधी उठला?
नळाला पाणी आलेलं तेवढं भरलं. प्रियांका म्हणजे आता गरम करून ठेवा, तुम्ही स्नान करा, मलाही बादली भरून ठेवा. माझ्याकरताही साबण आणून ठेवा, टावेल आणून ठेवा. तुम्ही स्नान करून आपल्या पाकगृहात जा, चहा करा, तुम्ही घ्यान मलाही द्याल, माझी कबशी धुवून ठेवा. 2 वर्षानं असं झालं. उसाची चुईती पाहिली तुम्ही? उसाची चुईती पाहिली मुलांनो? उसाची चुईती सरकार घातलं की असं बरे 200 पाऊंड वजनाचं हे कोण अतुल 150 भरलं. 150 किती कमी झालं? बोला, सुखाचं साधन ठरवलेलं सुख दिलं का दुःख? अरे 50 पाऊंड वजन केलं तिनं, मग सुख का दुःख? आपण साधन ठरवतो ते भ्रमजन्य ज्ञान, भ्रमजन्य साधन का प्रमाजन्य साधन? भ्रमजन्य. होय, आपण साधन ठरवलं सुखाचं ते भ्रमजन्य साधन का प्रमाजन्य साधन? जगद्गुरु तुकाराम महाराजांना देवाला सांगितलं सुखाचं साधन ते प्रमाजन्य ज्ञान. वैष्णवा संगती सुख. स्वर थोडा उचलून गेला, बोलता बोलता आवाज चढतोच. सुखाचं साधन आपण ठरवतो हे भ्रमजन्य साधन. आणि तुकाराम महाराजांना सुखाचं साधन सांगितलं ते प्रमाजन्य साधन, प्रमाजन्य ज्ञान. महाराज, अहो जगद्गुरु तुकाराम महाराज, तुम्हाला सुख झालं ते कोणापासून? वैष्णवा संगती सुख वाटे. कुठे सुख झालं? वैष्णवांच्या संगती. यत्र वैष्णवा, व्याप्ती सांगतो तुम्हाला, यत्र वैष्णवा तत्र सुखम. व्याप्ती आहे. यत्र वैष्णव तत्र, यत्र वैष्णव नास्ति तत्र सुखमपि नास्ति. विचार साध्य साधनाचा अन्वय. यत्र वैष्णवा तत्र सुख. कुठे मिळतं सुख? या संत भाविकांनो, उपस्थित भाविकांनो, तुम्हाला सुखाचं साधन सांगितलेलं कळालं का? सुखाचं साधन कोण सांगणारे? विभूचे जगद्गुरु तुकाराम. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी. त्यानं महाराजांनी साधनाची ओळख करून दिली. महाराजांनी सुखाचं साधन सांगितलं हे भ्रमजन्य साधन का प्रमाजन्य? प्रमाजन्य. आपण ठरवतो सुखाचं साधन ते भ्रमजन्य. दुःख साधनालाच सुखाचं साधन ठरवतो. आहे दगडाची बाहुली, शेण त्यांच्यावर चकाकी होती, कलाकारानं बेगड लावलेली आणि मुलीनं पाहिलं. अशी छोटी मुलगी या मुलासारखी. आई, ए मम्मी, मला ही बाहुली घेऊन. बाहुलीत काय करायचं ग? तुला बिस्किट पुडा घेतलाय, पेढा घेतलाय, चॉकलेट वड्या घेतल्या, श्रीखंड वडा घेत.
गोळी घेतली. काय करायचं तुला? तुला काय साधन ठरवलं सुखाचं? ब्रह्मजन्य ज्ञान का भ्रमजन्य ज्ञान का? आज्ञा. आपण सुखाचं साधन नसणाऱ्या वस्तूला सुखाचं साधन ठरवतो. याच काय कारण? दोरीवर साप नसताना अयम सर्पा अयम सर्पा असं म्हणतो. आज्ञा. तस सुखाच्या साधनाचं आज्ञा. म्हणून आपण कशाला हे सुखाचं साधन ठरवतो? एखादा म्हणतो ग्रामपंचायत निवडणूक आहे, निवडून येणे, गावात सरपंच होणे सुखाचं साधन. गावात सरपंच होणे सुखाचं साधन. काय ठरवलं? दुसरा म्हणला सोसायटीची निवडणूक आहे, सोसायटीची निवडणूक आहे, सोसायटीत निवडून येणे, चेअरमन होणे, चेअरमन होऊन सोसायटीत 1 रुपया न ठेवणे. तिसरा म्हणला कारखान्याची निवडणूक आहे, आपल्या जवळच्या पाटस कारखान्याची निवडणूक आहे, कारखान्याचं चेअरमन होऊन लोखंडाचा तुकडा न ठेवणे. सुखाचं साधन चेअरमन होण्यात आहे का? चेअरमन होणं सुखाचं साधन आहे का? हे ठरवलं. हे सर्वच साधन भ्रमजन्य. आणि तुकाराम महाराजांनी जे ठरवलं, वैष्णवा संगती सुख वाटे, हे प्रमाजन्य ज्ञान. महाराजांनी निश्चित ठरवलं. याला वेदांत शास्त्रात अदृढापरोक्ष ज्ञान का दृढापरोक्ष ज्ञान, अदृढापरोक्ष ज्ञान का दृढापरोक्ष ज्ञान? दृढापरोक्ष महाराज दृढ निश्चयच केला. आत्मक प्रमाण ज्ञान, दृढ अपरोक्ष ज्ञान. दृढ अपरोक्ष ज्ञान नसतं तर आणि कमी देवा काय चालत नाही. मी देव फक्त वैष्णवाची संगती हे सुखाचं साधन. इतर आणि हे अव्यय आहे. आणि अव्ययानं इतराची व्यावृत्ती केली जाते, इतराचा बाध केला जातो. उत्तरार्ध प्रथम चरणाचं उत्तरार्ध विधेयात्मक वाक्य का निषेधात्मक वाक्य आहे? पहिलं चरण उत्तरार्ध विधेयात्मक वाक्य का निषेधात्मक वाक्य? निषेध. पहिलं चरण उत्तरार्ध निषेध. आणि कमी देवा शाळेतून घरी आलं, श्रीमंताच्या घरी अनेक पदार्थ घरात करून ठेवलेले, फुल डबे भरलेले. बुंदीचा लाडू, रव्याचा लाडू, बदामाचा लाडू, शेव चिवडा, काटेकट गोळे, शंकरपाळे. बाळ आलं बाहेरून शाळेतून, आईला वाटलं हे शाळेतून आलं, याला भूक लागली असेल द्या. आईनं सर्व डबे खाली घेतले, वर होते, स्टूलवर उभा राहिली आई. आईला कंटाळा नसतो, जिला कंटाळा नसतो मुलाविषयी तिलाच आई म्हणावं. जे कंटाळती ती कमीत कमी मग सावत्र आहे तरी सख्या आई कंटाळत नाही. बरोबर आहे? कधीच नाही. तिला कधीच मुलाविषयी अनादर वाद त्रास नसतो, तिला सख्या आई म्हणा. आईनं सर्व डबे खाली घेतले. बुंदीचा लाडू, रव्याचा लाडू, बदामाचा लाडू, बेसन लाडू, चिवड्याचा डबा, शेवचा डबा,
काटे कडबोळे शंकरपाळे. आई मला हे काहीच नको, काही नको, मला दूध आणि पोळीच दे. कळालं तुम्हाला? त्याच्यात विधेयात्मक वाक्य कोणतं, निषेधात्मक वाक्य कोणतं? दूध पोळीच दे विधेयात्मक. लाडू नको, शेव चिवडा नको, निषेधात्मक वाक्य. तस तुकाराम महाराज प्रथम चरणात विधेयात्मक वाक्यानं आपली काय आवड आहे ते सिद्ध केलं, प्रसिद्ध केलं. आणि उत्तरार्धातून नको काय याचा निषेध केला. आणि कमी देवा प्रथम चरणाचं थोडस चिंतन केलं. मी अर्धा तासच कीर्तन करण असं आमचे गुरुबंधू केंद्रीय महाराजांना म्हटलं होतं. अर्धा तासाच्या वर मी सेवा केली. आणखी थोडं बोलणार आहे, पण तुम्हा सर्व भाविकांना थोडासा त्रास देतो. भाविकांनो, भजन करायचं. पुष्पवर्षा तुकाराम महाराजाकडे तुकाराम बीजेच्या दिवशी झाला. विमान आलं आणि महाराज हे प्रतीक आहे. आमचे वारकरी पण तुकाराम महाराज असेच विमानात बसून गेले. पुष्पवर्षाव झाला. हे तुम्हा मला करण्याकरता हे केलं जात. मला थोडीशी चाल ज्ञानेश्वर माळ. माझ्या जीवाला सुख झालं. आता सुखाचा इच्छुक कोण? आपल्याकडं सुखाची इच्छा करतो तो कोण? तुमच्याकडं किती माणसाचं कुटुंब आहेत? आपल्याकडं 19 माणसं कुटुंब घेऊन आलात तर घरी राहिलं कुणी? म्हणजे माझा डोळा घरी राहिला. हे सततच कुटुंब. या कुटुंबापैकी सुखाची इच्छा कोणाला? न ज्ञानेंद्रिय न कर्मेंद्रिय. तुम्ही पंचकोशाचा विचार वाचा म्हणजे लक्षात. न प्राण न मन न प्राण यांना सुखाची अपेक्षा नाही. हे सुखाचे इच्छुक नाही. का हो? हे जड आहे, जड आहे. तुम्ही पंचकोशाचा विचार वाचा पंचदशीतला म्हणजे लक्षात येत. तर सुंदर चिंतन केले विद्यारण्य स्वामी पंचकोशाचा. या पैकी कोणालाच सुखाची इच्छा नाही. मग सुखाचा इच्छुक कोण? त्याचं नाम निर्देश केलाय. जीवा वैष्णवा संगती सुख वाटे. हो, सुखाचा इच्छुक कोण? मग का हो? तो मूळचा सुख स्वरूप आहे. आपल्या महाराष्ट्रात आंध्र प्रदेशातले लोक मजूर वा कलाकार, बडे बडे इंजिनियरिंग, ते आले तरी महाराष्ट्रात ज्वारीची भाकर आणि वांग्याची भाजी खात बसत नाही. आलं की एवढं पातेलं भात आणि चिंच वरून आंबट आमटी त्याच्यात ओततात. असा गोळा धरतात. बोला, महाराष्ट्रातलं खाद्य भात वरण आहे का? आंबट चिंच खाणं नाही. महाराष्ट्रीयन मनुष्य सकाळी भात केला तर दुपारी आईला सांगतो, आई संध्याकाळी ज्वारीची भाकर आणि मला कांद्याची चटणी करून. का? तो आंध्र प्रदेशातला मनुष्य नित्य भात खाणारा महाराष्ट्रात आला तरी
राहतच नाही. तसा जीव सुखाची इच्छा का करतो? जीव हा मूळचा सुख काय? अहो त्या परमात्म्याचा अंश आहे. सांगा श्लोक 15 मम एवांशो जीव लोके जीवभूत सनातनः. अंश आणि अंशी. जीव अंश अंशी अंशीचे जे गुणधर्म तेच अंशाचे असतात. साखर कोण्याही पदार्थात टाकली तरी तो पदार्थ गोड हा स्वभाव साखरेचा. तस जीव मूळचा सुख स्वरूप परमात्म्याचाच अंश. तुका म्हणे कैची किव ओढे वेगळा नाही. अंतकरणात प्रतिबिंबित झालं चैतन्य, त्याला जीव चैतन्य नाव आहे. तरी पण त्याला इच्छा कशाची? सुखाची. सुखस्वरूप परमात्म्याचाच अंश. अंतकरणाला अधिष्ठान चैतन्य, त्याचं नाव काय? आणि कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब पडतं तसा त्याला जीव चैतन्य म्हणतात. प्रतिबिंब आणि बिंब याचे समान धर्म. बिंब त्याचाच प्रतिबिंब जीव. म्हणून बिंब कोण? कुटस्थ चैतन्य. आणि प्रतिबिंब कोण? त्याचाच अंश असल्यामुळे सुख भोगणारा जीवात्मा. आणि त्या जीवात्म्याला या अंतकरणाशी संबंध आल्यामुळे त्या जीवात्म्याचा अंतकरणाचे त्यानं धर्म आपल्या ठिकाणी लादून घेतले. देखे पुढीलाचे ओझे आपल्या माथा घेजे, तरी कान दाटीजे धनुर्दया जयाचे बसावे भोजन. आपण कोणाच्या पंक्तीला बसलो विचार करा. आणि ज्याच्या पंक्तीला बसलो तसं खावं लागतं. वारकऱ्याच्या पंक्तीला बसलं तर ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच. ऊर्ध्वमूल 15वा अध्याय. कपडे काढा आणि पुढाऱ्याच्या संगतीत जेवायला बसलो तर न 15वा अध्याय. कपडे न काढणे, पायात बूट आणि बुटात वर. बरोबर. कोणाची संगती? याचा जीव वास्तविक तो दुःखी नाही. दुःख हे सुखदुःखादी धर्म बुद्धीचे आहेत, अंतकरणाचे. आणि त्याची संगती त्याला. म्हणून ते सुखदुःखादी धर्म यानं आपल्या ठिकाणी लादून घेतले. पण सुखदुःख हे धर्म त्याचे नाहीत. काही कालानं सुखदुःखाचा त्याला कंटाळा येतो आणि आत्मसुखाची इच्छा करतो. आत्मसुखाची इच्छा करणारा जीव आहे. आणि हे सुख कुठे मिळतं? वैष्णवा संगती यांची परिभाषा. यत्र वैष्णव तत्र सुख. अन्वय सहचार त्याला काय म्हणायचं? अन्वय. यत्र वैष्णव तत्र सुखम. अन्वय सहचार. यत्र वैष्णव नास्ति तत्र सुखमपि नास्ति. व्यतिरेक सहचार त्याला काय म्हणायचं? व्यतिरेक. अन्वय सहचार. सुख आणि वैष्णव यांचा अन्वय सहचार. आणि इतर ठिकाणी अन्वय सहचार नाही, व्यतिरेक संचार. म्हणून आणि कमी काहीच माहिती नाही. सुखाचं साधन इतर मी जाणत नाही, फक्त वैष्णवांची संगती. ज्ञानोबारायांचा हा दरबार आहे. ज्ञानोबारायांच्या संगतीत आपण राहावं. माऊलीची ज्ञानेश्वरी वाचावी आणि सुख स्वरूप व्हावं एवढी सर्व भाविकांना विनंती करून कीर्तन सेवा समाप्त.